या दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला कल्याण डोंबिवलीचा संघ शिरडोन, निखिल 11 शिरडोनच्या विरोधात शिवशक्ती कडाव. सुयोग पाटील बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहेत, तर कुशल गुरवच्या साथीनं विशाल पोखरकर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल दाखल होती आहे या मॅचमध्ये. चार ओव्हरची मॅचला सुरुवात. ओव्हर नंबर 1 समोर कर्जतचा वंडर बॉय. पहिला बॉल फटका चांगला गॅपमधून गोडीच्या वेगानं निघालाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती क्रिकेटचा क्लास झळकतोय, चौकार. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, अंडर बॉक्स स्टाईलनं फटका खेळला जरूर. सिंगल मेल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा इथे एकपट जातील आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावफलक 6. नवीन बॅटर मैदानावरती साहिल जात आहेत. कुशल गुरवची विकेट भरपूर महत्वाची होती या मॅचमध्ये. चांगला फटका आहे, व्हॉट अ शॉट. अजून एक चांगला फटका, बॉलला बिर्र काऊन दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. नेक्स्ट मॅच कार्तिक 11 जयशंकर चांदई च्या विरोधात गावदेवी बरब. हा षटकाराला आहे, धाव फलक पुढे सरकतोय. बीर बजरंग शिरडोन. संचित पाटील आलेत ओव्हर नंबर 2.
पहिल्या ओव्हरच्या धावफलक जाऊन पोहोचल्या टीमची टोटल 'नेक्स्ट मॅच कार्तिक 11 जयशंकर चांदईच्या विरोधात गावदेवी बरप. दोन्ही टीमची कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी लवकरात लवकर या. ओव्हर नंबर 2 मध्ये संचित पाटील आलेत बॉल ट्रॅकवरती आणि त्याच्या विरोधात विशालला तुम्ही पाहताय. विशाल पोखरकर हा खेळाडू तुम्हाला बाल मेल चांगली बॅटिंग करतोय. अजून एक चौकार त्याने वसूल केला त्यामुळे धावफलक 26 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाल मेल बॉल तयार. हा ट्रॅकर होता टर्न केला ऑन साईडला स्कोर लेगला डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. एक सिंगलवरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीने आता धावफलक पुन्हा एकदा हळूवारपणाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोरबोर्डवरती 27 धावा इथून मात्र जोडल्या गेल्या. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना इथे देखील एनफिल्डच्या बॉलने खेळलाय कव्हरला. खेळाडू पोहोचतील डीपमधून. एक सिंगल तर एक वेळी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा. सिंगल डबलला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. कारण त्यांना माहिती आहे एका धाबेसाठी खरं तर क्रिकेटचा खेळ जिंकताना आणि हरताना त्यांनी जवळून पाहिला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये प्रत्येक बॉलवरती सिंगल डबलचा प्रयत्न करत असताना संघ तुम्ही पाहता मैदानावरती कडाव शिवशक्ती कडाव. इथे देखील अजून एक चांगला फटका आहे. खेळाडू आहेत डीपमध्ये पोहोचत आहेत. दुसरीचा प्रयत्न साईल करत होते नकार दिलाय. त्यानंतर फक्त सिंगलवरती थांबावं लागेल. धावफलक 30. बरोबर या अजून एक चांगला फटका पोखरकरच्या बॅटमधून जाईल बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. सिक्सर. ओव्हर नंबर 3ला सुरुवात झाली. 36.
खोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय. केवढे डीपमध्ये 20 शेपमध्ये पोहोचतील. एकदा वेग पडली, त्यानंतर घडले काय पाहावं लागेल. पंच चौकार आहे का चेक करायचं आहे का? पंच एक मिनिट आपण चेक करतोय. चौकार आहे. पाय टच झालाय, बॉल हातामध्ये, त्यामुळे आज चौकार दिलाय. बरोबर यार. अजून एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अखेर विकेट मिळते फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती भावेश गायकवाड आणि धावचीच्या स्वरूपात आता पोखरकरला मैदान सोडावं लागेल. याच दरम्यान क्रिकेटवरती विशेष प्रेम राहिलं आहे आणि त्यासोबत बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव निलेशदादा कडू यांचं आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे. या आता आपण मंचावरती. निलेशजी कडू, आपलं बळकपूर्वकडे हार्दिक स्वागत आहे. गावदेवी वरप टीमचं आज प्रतिनिधित्व करतील या शंका नाही आहे. नवीन बॅटर मैदानावरती जयेश. भावेश चांगली बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षण पोहोचला डीपमध्ये. 2 धाबा, एक पटण्याचा प्रयत्न होतोय प्रचंड वेगानं. 2 धाबा इथे एक पट्ट्या जातील आणि अखेर शेवटचा बॉल. म्हणतो गो. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळते. चला बॅटर लवकरात लवकर. चला चेक करायचंय क्रॉसिंग झाली की नाही.
क्रॉसिंग झाली आहे सर. विक्रांत, नवीन बॅटर विक्रांत तर बॉडी ट्रॅकवरती ओन नंबर 4. मयुरेश, राऊंड द विकेट, लेफ्ट ओव्हर द विकेट आले. पहिला बॉल चांगला फटका आहे, डीपमध्ये खेळाडू पोहोचत आहेत. 2 धाबे विकेटाचा प्रयत्न. भावेश गायकवाड मैदानावरती दाखल झाला आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये कर्जतचं क्रिकेट दणाणून सोडलं आहे या खेळाडूनं. साईन लोगलेच्या साथीनं अप्रतिम खेळ भावेश गायकवाडचा देखील आपण नेहमीच पाहिला आहे. आज रबरमध्ये देखील टॉप गिअरवरती त्याची बॅटिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटकातील काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. बरोबर या फुलटॉस टर्न केला ऑन साईडला, गॅपमधून जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय अजून एक चांगला स्ट्रोक, चौकार. खुशखबर खुशखबर खुशखबर. खरं तर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न अंतर्गत एक मोठी स्पर्धा आई गावदेवी क्रिकेट संघ वरप आयोजित CM चषक 2026 पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. भव्य ओराम पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर येत्या 23 जुलै ते 26 जुलै असे 4 दिवस रंगणारी स्पर्धा. प्रथम क्रमांकाची धनराशी 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 25, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 12,000 रुपये. 12,000 रुपये तुम्हाला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल, त्यासोबत उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यासोबत शूज देऊन सन्मानित करू. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. संपर्क निलेश, अनिल आणि मंदार आणि आदेश यांच्याशी तुम्ही करू शकता. आणि 32च संघांना तुम्हाला तिथे प्रवेश पाहायला मिळेल, कारण रोज 8 ग्रामीण संघ खेळतील याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रवेश फी फक्त 6,000 रुपये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्पर्धेचं खास आकर्षण आणि त्यासोबत क्रिकेटचं मैदान मसोबा मैदान सीमा रिसॉर्ट वरपगाव या ठिकाणी तुम्हाला ही स्पर्धा रंगताना दिसेल. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. जास्तीत जास्त खरं तर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवाल हीच अपेक्षा. अजून एक बॉल, शेवटचा बॉल शिल्लक. बरं यार, इथे देखील ड्राईव्ह करायचं होतं, प्रॉपर बॅटवरती नव्हता. सिंगल एकपटी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, 2 धाबा इथून मिळतील. तिसरीचा प्रयत्न आता होतोय परंतु थांबवलाय आणि अखेर तिसऱ्या धाबेसाठी मैदान सोडावं लागेल. 4 ओव्हरची मॅच, खेळ संपला. 4 ओव्हरच्या अंती धावफलक टीमची टोटल 50 धाबा झालेत. 51 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती तुषारजी शिंदे सर. धन्यवाद.
पहिलाच बॉल अपील झाली आहे पंचांकडे आणि प्रश्नार्थक नजराने मात्र खरं तर पंचांकडे पाहिलं गोलंदाजाने. पहिला बॉल या ठिकाणी डॉट आहे. जोरदार अपील पंचांकडे आपण पाहिली. कॉट बिहाइंडसाठी ही अपील होती, ते देखील गोलंदाज सांगतायत. खूप जोरदार अपील होती पहिल्याच बॉलवरती, परंतु स्पर्धेमध्ये लेग बिफोर विकेट नसणारे, परंतु कॉट बिहाइंडसाठी ही अपील होती. बॅटिंग करणारी टीम आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, विनंती आहे. पुढच्या 2 बॉलमध्ये जर तुमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिला नाही तर 2 धाब्यांची पॅनल्टी असेल, याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. चला, बॅटिंग करणारी टीम आपल्याला विनंती आहे, आपला अतिरिक्त खेळाडू आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. हा शेवटचा कॉल असेल, अदरवाईज तुम्हाला 2 धाब्यांची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाईल. गोलंदाज भावेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. मयुरेश पाटील बाद झालेत. नवीन फलंदाज मंथन पाटील मैदानावरती दाखल झालेत. यावेळेस फुलटॉस बॉल होता, चांगला फटका आहे. समोर फोर्स करतायत. 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धापेने धावफलक पुढे जाईल. मिड विकेट रिजनमध्ये हा बॉल गेला होता. 1 धाव धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. एकावन्न धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. 51 इज द टार्गेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी मात्र मैदानावरती पाहायला मिळाली आहे. या षटकामध्ये कौतुक केलं पाहिजे गोलंदाज भावेश यांचे. 51 धावा खरं तर ते डिपेंड करतायत आणि आत्तापर्यंत केवळ 1 धाव त्यांनी खर्च केली आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. रिव्हर्स कप. ऑस्ट्रेलियन अंदाजामध्ये हा झेल टिपलाय आणि आली आहे पहिली सफलता. फलंदाज बाद होत आहेत. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 विकेट या षटकामध्ये आणि केवळ 1 धाव खर्च केली आहे. कमालीची गोलंदाजी भावेश यांची पाहायला मिळाली आहे. उर्वरित बॉल 18 शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये 50 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 50 धाबा अजूनही बनवायच्यात. 2 महत्त्वपूर्ण विकेट. ओपनर मात्र माघारी परतलेत. सुयोग पाटील आणि मयुरेश पाटील ही जोडी माघारी परतली आहे. नवीन फलंदाज संचित पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. पाटील ब्रदर्स तुम्हाला पाहायला मिळतील. क्रमांक 3 वरती मंथन पाटील. क्रमांक 4 वरती फलंदाज संचित पाटील. आणखी एक बॉल. इथे मात्र डॉट पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. विक्रांत गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. पहा, जे 2 फलंदाजी करत आहेत दोघांच्या नावांमध्ये अनुस्वार आहे. त्यासोबत गोलंदाजीच्या देखील नावामध्ये अनुस्वार आहे. यावेळेस आणखी एक बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय आणि असे योगायोग खूप दुर्मिळ तुम्हाला पाहायला मिळतील. विक्रांत गोलंदाजचं नाव आहे, त्याच्या नावामध्ये देखील अनुस्वार. मंथन आणि संचित या नावामध्ये देखील अनुस्वार आहे आणि अनुस्वाराची मजा ही फक्त मराठी भाषेत आहे. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आहे की नाही हे माहीत नाही, परंतु 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे.
खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. यापेक्षा बेटर एफर्ट असू शकले असते. 3 धावा इथे मात्र प्राप्त होतील आणि 3 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. एकूण 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बॅटच्या माध्यमातून या 3 धावा आल्यात आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 4. विक्रांत गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण विक्रांत यांना पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅटचं एज लागलं. एज हँड टेकन बिहाइंड द विकेट. अपील देखील गोलंदाजाने केली नाही. अगदी विकेट आणखी एक आली. बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळत आहेत. 51 धावेंचं लक्ष खूप मोठं आहे असं नाही. जिथे आज एका सामन्यामध्ये 77 धावा बनल्या होत्या आणि प्रतिस्पर्धी टीमने देखील 71 धावेंपर्यंत प्रवास केला होता. चांदेरी संघाचे संघनायक, आपणाला विनंती, आपण टॉससाठी उपस्थित राहायचे. चांदेरी संघाचे संघनायक गणू पाटील मैदानावरती दाखल झालेत. चांगली कामगिरी करावी लागेल गणू पाटील यांना. गोलंदाज विक्रांत गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल होता. फोर्स केला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न जरूर करतायत परंतु ते बनतील फक्त दर्शक. बॉल सीमारेषे पार. चौकार. हा आवश्यक चौकार होता फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 8 धावा केवळ धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. अजूनही 43 धावा बनवायच्यात. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 43 धाव्यांची आवश्यकता आहे. बारा बॉलमध्ये 43 धाब्यांची आवश्यकता आहे. इथे मात्र एक आगळा वेगळा फटका तुम्हाला पाहायला मिळाला आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये खरं तर या फटक्याला काय नाव द्यावं हा देखील प्रश्न आहे. कारण फलंदाज बाउन्सर बॉलसाठी रेडी होते. शेवटच्या मोमेंटला त्याने आपलं मन बदललं. बॉल किती उसळणार याचा अंदाज लावला आणि 1 धाव इथे प्राप्त केली. गोलंदाजी ट्रॅकवरती कौशल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. डाऊन दी लेग हा बॉल आहे. पंचांनी मात्र वाईट बॉलची घोषणा इथे केली आहे. क्रिकेट परिस्थितीचा नियम क्रमांक 22 पंचांनी लगावले आणि दंडित केलंय गोलंदाजाला 1 धावेकरता. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. पेस ऑफ डिलिव्हरी. हलकीशी अपील देखील पंचांकडे होती. छोटीशी इन्क्वायरी परंतु हा बॉल देखील डॉट असेल. खूप कमालीची गोलंदाजी कमी धावेंमध्ये इथे मात्र पाहायला मिळाली. कौतुक केलं पाहिजे कडाव संघाचं. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे, कौतुकास्पद कामगिरी सर्वच गोलंदाजांची पाहायला मिळाली आहे मैदानावरती. फुल्लर लेनचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. गोलंदाजाने आपल्या पायाने बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून मात्र इथे हाफ स्टॉप होता. 2 धावेंची प्राप्ती झाली आहे. 12 धावा धावफलकावरती. बॉल पायांना आदळल्यानंतर मात्र अगदी कव्हर रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. केवळ 12 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावेंचं लक्ष होतं आणि रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये 4 षटकांमध्ये 15 बॉलमध्ये आत्तापर्यंत 10 डॉट आलेत. ही देखील विशेष बाब आहे आणि या सर्व बाबींचा उलगडा आमचे स्कोरर रोहित पिशेकर यांच्या माध्यमातून केला जातो. 16 बॉलमध्ये 10 बॉल डॉट आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती कौशल. 51 धाव्यांचा पाठलाग करायचा होता आणि आत्तापर्यंत इथे अप्परकटचा प्रयत्न केला. हवेत बॉल गेलाय. खेळाडू मात्र बॉलच्या दिशेने जात आहेत परंतु हा बॉल सीमारेषा ओलांडतो. थर्डमॅन रिचनमध्ये अप्परकटच्या माध्यमातून हा चौकार आहे.
18 धावा धावपलकावरती आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि बॉल आणि स्टंपचा स्पर्श झाला नाही. 3 धावा इथे प्राप्त होतील. एकूण धावपलकावरती धावा आहेत 21 धावा धावपलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. अर्थात अजूनही 30 धावा बनवायच्यात. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये देखील 30 धावा बनवू शकतात. रबर बॉलचं क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत जरी शिरडोन संघ बॅकफुटवरती राहिला असेल तरी देखील या खेळामध्ये तुम्हाला केव्हाही पुनरागमन करता येतं. म्हणजे अर्थातच अजूनही संधी असणार आहे शिरडोन संघाकडे. दर्शन गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. बॉल शिल्लक आहेत. 6 धाव्यांची आवश्यकता आहे. 30. फुलरलेनचा बॉल होता. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बॉलला रोखतील, फेकी करतील तोपर्यंत 1 धाव इथे प्राप्त होतील. 5 बॉलमध्ये 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 5 षटकार कमीत कमी इथून लगवावे लागतील जर फलंदाजी करणाऱ्या टीमला या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल. यावेळेस देखील बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. बॉलच्या दिशेने जरूर आलेत आणि 2 धावेंचा प्रयत्न आपण पाहिला. अगदी चहल कदमी असा शब्द हिंदी कॉमेंट्रीमध्ये तुम्ही ऐकला असेल. त्या पद्धतीने 2 धावा अतिशय रेंगाळत दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या आणि 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. फुल टॉस बॉल होता. इथे देखील डॉट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे आणि आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे की काय असं म्हणायला वाव मिळतो. तशी स्थिती सध्या या सामन्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. लॉंगॉनचे झेल टिपतील आणि आली आहे सफलता. आता बॉल शिल्लक आहे 2 बॉलमध्ये 27 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. अर्थात सामना थोडासा एकाकी झुकलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विराज म्हात्रे आता मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 6 वरती विराज म्हात्रे मैदानावरती दाखल होत आहेत. 2 बॉल आणि 27 धावेंची आवश्यकता मैदानावरती. डाऊन दी लेग वाईट बॉल आहे. आणखी एक अवांतर धाव इथे पूर्ण होईल आणि अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 2 मध्ये 26. ऑन साईडला फटका चांगला आहे. एका धावेचा प्रयत्न जरूर केलाय. एका बॉलमध्ये 25 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. हा देखील बॉल फुलटॉस होता. शेवटचा बॉल डॉट मे बी असेल आणि इथे मात्र हा सामना कडाव संघाने जिंकलाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील आपण करूयात कौतुक. अप्रतिम क्रिकेट आजच्या दिवसभरामध्ये आत्तापर्यंत आपलं पाहायला मिळालं आहे आणि यापुढे देखील असाच चांगला खेळ सर्वांना पाहायचा आहे.